क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। सर्वजण आम्ही युद्धभूमीवर आहोत। एक पण व्यक्ती या ठिकाणामध्ये अशी नाही की जी युद्धभूमीवरती नाही। रोज युद्ध करावं लागतं, आजारपणाशी करावं लागतं, कौटुंबिक समस्येशी करावं लागतं, तुम्हाला विचारांशी करावं लागणार आहे। आणि या युद्धभूमीसाठी, या युद्धभूमीवरती एक योग्य प्रकारची जर तयारी तुम्ही केली ना तर विजय तुमचा आहे। दोन प्रकारचे लोक आहेत, जे युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यावरती मग लढाईला आणि तयार होतात आणि ते पराभूत होतात। आणि काही लोक रोज युद्ध करावं लागणार याच्यासाठी सजग राहतात आणि सगळ्या प्रकारची तयारी घेऊन, सैनिक जो असतो ना त्याच्याकडे रायफल कायमस्वरूपी आहे। युद्ध आहे म्हणून नाही, पण युद्ध झालंच तर मात्र त्याची रायफल लोड केलेली असते की तो शत्रू समोर दिसल्याबरोबर त्याला त्या गोळ्या घालाव्यात आणि त्या शत्रूचं अस्तित्व संपवावं आणि विजयी मानेनं त्यानं जगावं, याच्यासाठी त्या शत्रूची रायफल सदा सज्ज असते प्रिया। आज देवाच्या वचनात मी त्याच गोष्टी पाहणार आहोत। पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात मोठा विजय मिळवलेला व्यक्ती, बायबल सांगतं, एका शत्रूला त्यानं मारलं आणि तो एक फार मोठा हिरो बनला। एक शत्रू त्यानं मारला आणि तो शत्रू मारल्यावरती लोक त्याचं कौतुक करू लागले आणि ते म्हटले, शौलानं हजारो बदले आणि दाविदानं लाखो बदले। शौलाला मोठा प्रश्न पडला, हा छोटासा पोरगा, याचं लोक कौतुक करतात आणि त्याला लाखोंचं श्रेय आणि माझ्या बाबतीमध्ये मात्र मला हजारोंचं श्रेय दिलं। आणि शौलानं या दाविदावरती डोक धरले, त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी ईर्ष्या पेटलेली आहे। आणि या दाविदानं ज्या शत्रूला मारलं त्या शत्रूला मारण्याचं आव्हान शौलाला पण होतं। शौलाकडं युद्धाची सामुग्री होती, बायबल सांगतं, त्याच्या डोक्यावरती तोफ होता, शिरस्त्राण होतं, छातीवरती उरपट होता, हातामध्ये तलवार होती। एकही जागा अशी नव्हती की ज्या ठिकाणामध्ये तो शत्रू त्याला घायाळ करून हरवू शकेल, पण तरी सुद्धा शौल विजय मिळवू शकला नाही। याच्या उलट दाविदानं तेच पेराव घेतला आणि त्याच पेरावानं युद्ध जिंकण्यासाठी तो बाहेर पडला। पण बायबल सांगतं की दाविदाला
या पेहरावाबद्दल आणि त्याला असं वाटलं हे मी घेऊन चालू पण शकत नाही. मग शास्त्र सांगतं की तो गेला आणि त्यानं युद्धाची वेगळी शस्त्र म्हणजे गुळगुळीत 5 गोटे घेतले आणि त्या गोट्यातल्या एका गोट्यानं या शौलाचा वध केला. आज त्या 5 गोट्यांविषयी आम्ही पाहणार आहोत. कोणते 5 गोटे होते हे? 5 गोटे. पण या 5 गोट्यातला एक गोटा, लक्षात ठेवा, गोटे किती लागतात? कोणता गोटा लागेल माहित नाही, पण 5 गोटे पाहिजे, नाही का? कधी कधी आम्हाला असं वाटतं कोणता एक गोटा, त्या गल्ल्याताला मारण्यासाठी एक गोटा पुरेसा होता. एका गोट्यामध्ये गल्ल्याताचं वध निश्चित आहे आणि दाविदाला त्याचा नेम पण माहिती आहे, पण तरी सुद्धा त्यानं 5 गोटे आपल्या बटव्यामध्ये घेतलेले आहेत. कान घेऊ नाही का? तुमचा शत्रू गल्ल्यात हा तुमच्यावरती प्रतिदिवशी आव्हान निर्माण करणार आहे, तुमच्या समोर आव्हान निर्माण करणार आहे. काहीतरी आव्हान तुमच्या समोर असणार आहे. जसं आता त्या दानियलनी साक्ष सांगितली की त्याच्या समोर आव्हान कोणतं, कोणती गोष्ट निराश आहे, कोणती गोष्ट निराश करणारी आहे त्याला, त्याचं अपयश. काही लोकांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. जसं प्रवीणासाठी मला वाटतं आम्ही तिच्या घरी गेल्यावर नेहमी रडायची. सिस्टर बालेराव पण म्हणायची बघा रडत आहे. सगळेजणांना माहिती ती साक्ष. कधी पण गेल्यावर तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिला देवाच्या मंदिराकडे यायचं त्यास ते अडखण सैतान करत होता. तो गल्ल्यात तिच्याकडे जात होता. एवढं तुझी आई प्रार्थना करती, तू प्रार्थना करती, मग का देवानं तुला अजून लग्न झाल्यावर लेकरू दिलं नाही? तो गल्ल्यात त्यांच्या समोर आहे. पण जसं दाविदानं 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि गोटे जर तुमच्या बटव्यामध्ये असतील, बटवा म्हणजे तुमचं जीवन आहे, तुम्ही स्वतः बटवा आहे, आणि 5 गोट्यांची तरतूद तुमच्या बटव्यामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. जर 5 गोटे असतील ना, यातला एक गोटा कामाला येणार आहे. सगळ्या गोट्यांचं नाही, पण 5 गोटे पाहिजे. लक्षात ठेवा, सगळे 5 गोटे ठेवा, एक गोटा ठेवू नका. काही लोक एखादा गोटा बटव्यामध्ये घेऊन जातात आणि त्यांना असं वाटतं काय गल्ल्यातला एक गोटा असला तर पुष्कळ झालं, पण तो गल्ल्यात आहे, त्याला माहिती एकच गोटा आहे ना, एवढा एक गोटा त्याने भिरकवल्यावर बाजूला सरकायचं. हालेलुया. तो तुमच्यापेक्षा धूर्त आहे, तो चॅप्टर आहे, हुशार आहे, तज्ञ आहे. मग गल्ल्यातानं काय केले? एक दावीद काय करत आहे त्याला माहितीये, समजा किती पण मी नेमबाज असलो, पण मला माहितीये समजा गल्ल्यातानं तो नेम चुकवला, मग मला परत काय, मी जाऊ का तिथं आणि ज्या नाल्याकडे जाऊ आणि त्या तळ्याकडे जाऊ आणि तिथून परत गोटे घेऊ का? त्यानं ठरवलं 5 गोटे घेऊन जातो, एक गोटा मात्र नक्की लागणार आहे. फालतू आत्मविश्वास पण ठेवू नका. काही लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स असतो विजयाचा. सैतानाला काय डाव्या हाताने घेऊन फिरवतो, चांगला पायाखाली तुम्हाला कचा कचा तुडबलतो सैतान. हीच गोष्ट शौलाच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. शौल ओव्हर कॉन्फिडन्सने घरामध्ये बसलेला आहे. धार्मिकतेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका. 5 गोटे तुमच्या बटव्यामध्ये ठेवा. 5 गोटे कोणते आहेत होईल का नाही सांगता येत नाही, पण एक एक गोटा आपण पाहायला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर जाऊया 1 शमूएल आणि त्याचा 17वा अध्याय, त्याची 39 आणि 40 वचन, त्यानंतर 49 आणि 50 वचन वाचा. 1 शमूएल 17वा अध्याय 39, 40 आणि 49, 50 वाचूया. तलवार दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चिलखतावर बांधून चालून पाहू लागला. कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शौलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत चालवणार नाही, कारण मला यांचा सराव नाही. म्हणून दावीदाने ती उतरून ठेवली. 49, 50 दावीदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीमध्ये घातला आणि ती गरगर फिरवून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून कुठं घुसून हो? कपाळात. जोरात बोला. कुठं घुसून? कपाळात. एक गोटा त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालता पडला. कसा पडला? पालता पडला. तुम्ही नका पडू सैतानासमोर पालथ. कित्येक वेळा प्रश्न आले की आम्ही दंडवत टाकतो. आता माझं काय खरं नाही. बऱ्याच ठिकाणात तुम्ही बघा
प्रश्न आल्याबरोबर सगळे लोक जमिनीवरती आणि मग त्यांना येतात, नाही होईल सगळं नीट, नाही हो आता काय आशा नाही, आता माझं सगळं संपलेलं आहे आणि मरणार आहे. नाही, आमेन. त्याला पालथं पाडायचंय तुम्हाला. आणि बायबल सांगतं देवाने त्याच्यासाठीच गल्ल्यात निर्माण केला का तुम्ही त्याला पालथं पाडावं. हालेलुया. गल्ल्यात तुम्हाला पालथं पाडण्यासाठी नाही. सो घाबरतो तो गल्ल्यात, त्याला घाबरतो तो गुहेमध्ये लपून बसणार आहे. दावीदानं चॅलेंज स्वीकारलं आणि शास्त्र सांगतं त्यानं शौलाचा पेहराव, युद्धाचा पेहराव त्यानं स्वतःच्या अंगी लिहिला. या जगामध्ये लोकांना युद्ध जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यानं माध्यम वापरलेली आहेत. जगाची माध्यम वेगळी आहेत. जगाकडे पैसा आहे आरोग्य मिळवण्यासाठी, जगाकडे कायदे आहेत विजय मिळवण्यासाठी, जगाकडे ताकद आहे विजय मिळवण्यासाठी, जगाकडे एखादं पद आहे विजय मिळवण्यासाठी, कुणाकडे बल आहे, कुणाकडे शक्ती आहे, कुणाकडे ओळख आहे, याच्याद्वारे ते विजय मिळवणार आहे. काही लोकांचं आणि विजय मिळवण्यासाठी डॉक्टर माध्यम आहे. पण आमच्यासाठी ना डॉक्टर आहे, आमच्यासाठी ना पद आहे, आमच्यासाठी ना पैसा आहे. आमचं सगळ्यात उत्तम विजयाचं साधन गोट्या बटव्यामध्ये असणारा गोटा. प्रियांनो, जगासारखा विजय मिळवू नका. जग ज्या पद्धतीने विजय मिळवण्याचा प्रयत्न करतं ते तुमच्या विजयाचं सूत्र असता कामा नये. तुमच्या विजयाचं सूत्र वेगळं असं म्हणू नका. माझ्याकडे पैसे नाही मग या जगात माझा कसा टिकाव लागेल. आज मी जे तुम्हाला सांगेल ना, ज्याच्यानं तुमचा टिकाव लागणार आहे तो एक एक गोटा तुमच्या लक्षात येईल. अरे हा गोटा आहे म्हणूनच मी टिकून आहे. काही लोक म्हणतात नाही आमच्याकडे पैसे नाहीत पास्टर, आमच्याकडे शिक्षण नाही. अरे शिक्षणाच्या द्वारे जर तो मोठ्या पदावर गेला तर दावीद धुळीतनं काढून राजगादीवरती नसता बसला. तुला असं वाटलं असेल की या गुहेतनं सोडवायला, या भट्टीतनं सोडवायला माझी ओळख नाही, मग त्या भट्टीतनं दानिएल बाहेर पडला नसता, गुहेतनं दानिएल बाहेर पडला नसता आणि त्या भट्टीमधनं शद्रक मेशक अबेदनगो बाहेर पडले नसते, योसेफ बंदिशाळेतनं बाहेर पडला नसता. तुमची शस्त्र जगाप्रमाणे असू देऊ नका, तुमची शस्त्र आत्मिक असू द्या. प्रियांनो, दाविदानं आपल्या बटव्यामध्ये 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि नुसते गोटे घेऊ नका. कसे घ्यावं? कसे? जरा जोरात बोला की. काहींकडे गोटे आहेत पण ते गुळगुळीत झालेले नाहीयेत. हालेलुया. त्यांचे गोटे खडबडीत आहेत. गुळगुळीत होण्यासाठी दगडाला एकमेकावरती घासावं लागतं नाही का? घरात गेल्यावर कळतं ज्या भांड्याला डाग आहे ती घासलीच नाहीत. त्यांनी कधी हातच फिरवलेला नाही ना, त्याला पितांबरी नाही निर्माण आहे, काहीच नाही. काही लोकांचं अशाच प्रकारचं जीवन आहे. गोटे आहेत पण गुळगुळीत नाही आहेत. मग कोणते गोटे आहेत? प्रस्तावनाच खूप सुंदर आहे पण मला त्याच्यात जास्त जाता येणार नाही. पहिला गोटा आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 28वा अध्याय त्याचं 18 पासून 22 पर्यंत वचन. याकोब पहाटेस उठला, याकोब पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता, जो गोटा त्यानं उशास घेतला होता, जो धोंडा त्याने उशास घेतला होता, जो धोंडा किंवा जो गोटा त्यानं उशास घेतला होता, त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून, त्याचा त्यानं स्मारक स्तंभ उभा करून त्यास तेलाचा अभ्यंग केला, त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव, आणि त्या ठिकाणाचं नाव त्यानं बेथेल, बेथेल देवाचे घर, देवाचं घर असे ठेवले. असं ठेवलं. पूर्वी त्या नगराचे नाव, पूर्वी त्या नगराचं नाव लूज असे होते. काय नाव होतं? लूज असं होतं. याकोबाने असा नवस केला, याकोबाने असा नवस केला की देव मज बरोबर राहून, देव मज बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे, ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील, तीत माझं संरक्षण करील, आणि मला खावयास अन्न, खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल, ल्यावयास वस्त्र देईल, आणि मी आपल्या पितृगृही, मी आपल्या पितृभूमीत सुखरूप परत येईल. सुखरूप परत होईल. तर परमेश्वर माझा देव होईल, परमेश्वर माझा देव होईल. आणि हा जो धोंडा, हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा स्मारक केला, स्तंभ म्हणून उभा केला, त्याचे देवाचे, त्याचे देवाचं घर होईल. घर होईल. आणि जे अवघे, जे अवघ तू मला देशील, तू मला देशील, त्याचा दशमांश त्याचा दशमांश मी तुला अवश्य मी तुला अवश्य अर्पण करील. अर्पण करील. देवबाप वाचलं वचन आशीर्वादित करो. पहिला धोंडा देवाचं घर. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? ज्याच्या पटव्यात देवाचं घर आहे ना
त्याला विजयाची खात्री आहे. आणि मग तो गोटा गुळगुळीत व्हायला पाहिजे, म्हणजे दर रविवारी चर्चला यायला पाहिजे. हालेलुया. कधी तर टपकन उगवला तर खपकन खपशील कुठेतरी. अचानक उगवला, अमावस्येला चंद्र गायब, पौर्णिमेला चंद्र पूर्ण उगवला. काही लोक कलाकालाने येतात. 9:30चं चर्च, 10, 11 साडे कलाकालाने. मग कधीतरी नाताला एकदम 8:30लाच पूर्ण चंद्र. हालेलुया. अहो, गोटा गुळगुळीत झाल्याशिवाय तर तुम्हाला विजय मिळू शकतच नाहीये. बायबल सांगतो पहिला गोटा परमेश्वराचं मंदिर. आणि ज्याच्याकडे देवाच्या मंदिराचं महत्व आहे ना, त्याला हरण्याची दुसराम सुद्धा शक्यता नाही. 1% पण नाही शक्यता की तो हरणार. 1% पण नाही. जर परमेश्वराच्या घराकडे तुम्ही नाही, परमेश्वराचं घर तुमच्या बटव्यामध्ये नाही, देवाच्या मंदिराविषयीची आस्था तुम्हाला नाही, देवाच्या घराविषयीचं प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये नाही, मग तो शत्रू तुमच्यापेक्षा प्रबळ होणार आहे. तुम्हाला माहिती का, तुमच्या अगोदर लुसिफर येऊन बसलेला आहे. कोण कोण येतं त्याची प्रेझेंटी घ्यायला. तो बघतो जसं देव पण पाहतो स्वर्गात, हा आला, याला शक्ती बल सामर्थ्य द्यायचं. तर सैतान काय करतो, कोणाकोणाची ऍब्सेंटी लावली त्याच्या घरामध्ये बरोबर बसतो. बरं झालं आज हे नव्हते, आज जे नाहीत ना त्याला सैतानानं हेरलं. तो म्हटला त्यांच्या घरी जाऊन त्यांना बरोबर तोंडावरती पाडतो. पण धन्य तुम्ही लोक आहात, सैतानाला तोंडावर पाडण्यासाठी परमेश्वराच्या घरामध्ये, जे परमेश्वराच्या घरामध्ये रोवले जातात त्याच्यावरती तो कधीच चाल करून जाऊ शकत नाही. याकोब म्हणतो हे ठिकाण जे आहे, या ठिकाणामध्ये फार सुंदर त्यांनी साक्ष सांगितली. वाचा बरं ते वचन. देवाच्या घराविषयी काय म्हणतो तो. याकोब पहाटे सुटला आणि जो दोंडा त्याने उशास घेतला, त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभा केला, त्यास तेलाचा अभ्यंग केला. स्मारक स्तंभ म्हणजे अलाराम, जे तुम्हाला आठवण करून देतं. त्याला काय म्हणतो आपण, चर्चला येण्यासाठी अलारामची गरज आहे. हालेलुया. शाळेला जाताना, कामाला जाताना अलाराम, आणि चर्चला म्हणजे गेलाराम. निवांत झोपायचं नाही का, गेला तर गेला, नाही तर आला तर आला. बायबल सांगतं याकोब म्हटला माझ्यासाठी स्मारक स्तंभ. कित्येक लोकांना विचारा, गेल्या रविवारी चर्चला का आलो नाही, विसरलो. खायला नाही विसरत, श्वास घ्यायला नाही विसरत, देवाच्या घराकडे पावलं चालायची म्हणजे विसरला. कसा विजय मिळणार आहे, तो गल्ल्यात तुमच्यावरती प्रबळ होणार आहे. देवाच्या घरामध्ये तुम्ही असताना तुम्हाला माहिती का, 38 वर्षाचा दुखणेकरी तिथं पडला, पण ज्यावेळेस येशू तिथं गेला ना, त्याच्या शरीरातलं 38 वर्षाचा आजार एका झटक्यात निघून गेला आणि तो परमेश्वराच्या घराकडे चालू लागला. हे देवाचं जिथं अस्तित्व आहे, जिथं देवाचं सानिध्य, त्या ठिकाणात सुटका आहे. नाही माहिती कोणत्या रविवारी परमेश्वर तुमची कशा पद्धतीने भेट घेईल, कोणत्या रविवारी परमेश्वर तुम्हाला कसं आरोग्य देईल, कोणता क्षण तुमच्या जीवनाला कलाटणी देईल, कोणता क्षण त्या गल्ल्याला तुम्ही स्वतः हरवाल हे तुम्हाला माहित नाही. म्हणून परमेश्वराच्या घरामध्ये जात असताना स्मरण करून त्याच्या घरामध्ये जा, आठवणीने जा. कुठं पण असं पण देवाच्या घराचं स्मरण करा. परमेश्वर माझी वाट पाहतोय, आणि तो कशासाठी वाट पाहतो माहिती का, लढण्याची शक्ती तुम्हाला देवाच्या घरातनं प्राप्त होते. एक एनर्जी आहे, इथं ताकद आहे, लढण्याची शक्ती आहे. जर लढण्याची शक्ती तुमच्याकडे आली तर तुम्ही त्याच्या विरुद्ध लढू शकणार आहात. परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकता, जसं त्या मुलाने दानियेलला सांगितलं, दरवर्षी त्याच्याकडे निराशा येत होती, पण वचन जर येत होतं ना, वचनामुळे नवीन एनर्जी. कदाचित त्यानं चर्चला यायचं बंद केलं असतं जर त्यानं वचन ऐकलं नसतं, तो पास पण झाला नसता आणि विश्वासात टिकून राहिला नसता. पण देवाचं वचन ऐकल्यावर सगळी निराशा निघून जाती, सगळं. आणि तो गल्ल्यात तोंडावरती पडतो, गल्ल्यात म्हणतो, अरे मी याला एवढं निराश करण्याचा प्रयत्न केलं, पण बाबा काय ऐकायला तयार नाही. हा देवाच्या घराकडे जातो. हालेलुया. तोंडावर पडला गल्ल्यात, तुमच्याकडे येतो आणि मग तो तुम्हाला निराश करतो. जाऊ नका सिस्टर चर्चला, जाऊ नका ब्रदर चर्चला. काय चर्चला जाऊन उपयोग झालेला आहे, तुमच्या पिढ्या तशाच आहे. काय देवानं बदल केला का? रोज सकाळी किती वर्ष त्या वाघबारी सिस्टरला सैतान येऊन सांगायचं, काय शेखर मध्ये परिवर्तन आहे का? रडत रडत देवाच्या घरामध्ये एक दिवस देवाला परिवर्तन वचनाच्या द्वारे करावं लागतं. प्रवीणाला उठल्यावर देव सांगत असेल, एवढी प्रार्थना करतील,
काय देवानं तुला दिलेलं आहे. तशीच प्रभूच्या घराकडे आली. आज तिच्या पोटातल्या बाळाला घेऊन ती सांगते, हे माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे, हे माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. हे गल्ल्याथा, तू माझ्यावरती प्रबळ कधी असू शकणार नाही, कारण जिथं मी गेले ना तिथं वचन माझ्या कानामध्ये शिरलं आणि या वचनानं मला एनर्जी प्राप्त झाली. देवाच्या घरामध्ये वचनाच्या द्वारे असणारी ऊर्जा प्राप्त होती आणि याच्याद्वारे तुम्ही गल्ल्याताला हरवता. प्रियानो, गल्ल्याताला हरवण्यासाठी देवाचं घर तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, तुमच्या बटव्यात हा गोटा असू द्या. काय तुमच्या बटव्यामध्ये गोटा आहे का? सगळं तुमच्याकडे, नोकरी आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे. मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला तात्पुरत्या सुरक्षा देतील. काय तुमच्याकडे किती लाख आहेत? 50 लाख आहे, 1 करोड आहे, असू द्या. एक दिवशी देवानं ठरवलं, याचा मेंदू मी अदू करून टाकतो. 100 करोड नाही, 1000 करोड तुमच्या खात्यावरती असू द्या, मेंदूच काम करत नाही तर त्याचा विनियोग तुम्ही कसं करणार आहात? जर तुम्ही देवाच्या घरात आहे, परमेश्वर म्हटला याच्या मेंदूचं नियंत्रण मी करेल, तर त्याच्या बरोबर सगळं धन तुमच्या पदरामध्ये पडेल. म्हणून देवाच्या घराचं महत्व जाणून घ्या. तुम्ही तुमचं कामकाज टाकून आला ना, काही हरकत नाही. तो देव तुमच्या व्यवसायाला कसा आशीर्वाद देतो ते तुम्ही पाहाल. प्रियानो, तो देव तुमची कशी उन्नती करते, कशी भरभराट करत आहे, कशा पद्धतीने तुम्ही विजय प्राप्त करून घेता. देवाच्या घरामध्ये जीवन आहे, असं त्याच्यामध्ये काय म्हटलं तिने, स्मारक स्तंभ त्या ठिकाणात उभा केलेला आहे. त्याला तेलाचा अभ्यंग केला, त्याला तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव, त्या ठिकाणाचं नाव बेथेल, बेथेल, देवाचे घर, देवाचं घर असे ठेवले. असं ठेवलं. पूर्वी त्या नगराचे नाव, पूर्वी काय नाव होतं? लूज असे होते. काय नाव होतं? लूज. लूज म्हणजे हरणे, इंग्लिश मध्ये लूज म्हणजे हरणं. जिथं तुम्ही हरता ना तिथं देवाच्या घराकडे जा. देवाच्या घराचं रूपांतर हरण्यातनं विजयाकडे होतं. जर देवाच्या घरात नाही तुम्ही हरणार नाही, परमेश्वराच्या घरात तुम्ही हरणार नाही. परमेश्वराचं घर तुमची निराशा घालवणार आहे. होय, देव ही आमची गरज आहे, परमेश्वराचं मंदिर आमची गरज आहे, कारण आम्हाला विजय देणारा देव आमच्यासाठी आणि स्वतः लढणार आहे. म्हणून बायबल सांगतं, तुला फक्त हातवारे करायचे. अहो, नुसतं जाऊन भाव तर करा ना, तेवढं ती करायला यायला नको. भीती तर देव दाखवणार, तो पर्वत हलवतो, पर्वत सर्व काही तो करतो, पण कमीत कमी जाऊन भाव तर करा, त्याला भीती तर दाखवा. लक्षात ठेवा, सैतान फक्त तुमच्या हावभावाला घाबरतो. हालेलुया. देवाच्या घरामध्ये येऊन नुसतं हात वर केले, आराधना केली, गाणे गायला सुरुवात केली, तुमचे हावभाव आहेत. हे हावभाव केल्याबरोबर सैतान पराभूत, सैतान हरलेला आहे, तो तोंडावरती पडलेला आहे. सैतान कधीच विजयी होऊ शकत नाही, कारण बायबल सांगतं, परमेश्वराच्या घरामध्ये नसणारा व्यक्ती तो लूज मध्ये राहतो. कान देऊ नाही का? लूज. त्याचं आणखीन जर त्याचं चांगलं क्रियापद केलं तर लॉस्ट. लॉस्ट म्हणजे गमावणं. लूजला जर बेथेल केलं ना, तर लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवणार आहेत, पण लूजला जर लॉस्ट केलं तर सगळं काही गमावणार आहात. एव्हरीथिंग. शांती, आनंद, आरोग्य, सुटका, समाधान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वर्ग राज्य. कदाचित जगातल्या गोष्टी तुम्ही मिळवाल. बायबल सांगतं, मनुष्यानं सारं जग मिळवलं, आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ आहे? नाशवंत गोष्टीकडे जाऊ नका. देवाच्या सानिध्यामध्ये बळकट राहा, परमेश्वराच्या मार्गामध्ये टिकून राहा. पाहतील काय सुंदर आशीर्वाद दिलेला आहे देवाच्या घरामध्ये. पूर्वी ते लूज होतं. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून, देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे, ज्या वाटेने मी जात आहे, ती माझे संरक्षण करेल. काय हो? देवाच्या घरामध्ये संरक्षण. परमेश्वराच्या घरामध्ये म्हणजे देव तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, गल्ल्यातापासून मी तुमचं संरक्षण करेल. काळजी करू नका, मी तुमचं रोगापासून संरक्षण करेल. काळजी करू नका, विपत्तीपासून मी तुमचं संरक्षण करेल. तुमच्यावरती येणाऱ्या संकटापासून मी तुमचं संरक्षण करेल. तुमच्या लेकरांचं संरक्षण करेल, तुमच्या ज्ञानाचं संरक्षण करेल, तुमच्या सर्व गोष्टीपासून संरक्षण करेल. बायबल सांगतं, ज्या वाटेनं तुम्ही चालला त्या वाटेमध्ये परमेश्वर तुमचं संरक्षण करणार आहे, पण केव्हा? देवाच्या घरात.
देवाच्या घरात न येणारा व्यक्ती बायबल सांगतं तो आपलं संरक्षण गमावून बसतो. तो संरक्षण गमावतो. सैतान देवाला म्हणतो योग काही तुझं फुकट भय बाळगत नाही, तू त्याच्या भोवती संरक्षणाचं कवच केलेलं आहे. तुम्हाला माहिती का आज तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आहात ना, देवानं सांगितलं, देवदूतांना खास सांगितलं जेवढे आलेत ना त्यांना सुरक्षित घेऊन जा. परिवारामध्ये त्यांना कुठल्या प्रकारच्या विपत्तीचा सामना करू देऊ नको. त्यांच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला हमी दे की देव तुझ्या बरोबर आहे. कोराचे पुत्र का वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास्तव पृथ्वीवरती पालती झाली सागराच्या उचंबळ्यानं पर्वत खाली तरी आम्ही भिणार नाही का? कारण त्यांना माहितीये की देवाच्या सानिध्याला आम्ही पकडलेले, परमेश्वराच्या घराला आम्ही पकडलेले. देवाच्या घराला पकडा. किती तुम्ही निराश व्हाल मी असं म्हणत नाही. देवाच्या घरात येण्यासाठी तुमचे मार्ग सहजपणे मोकळे होणार नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला अडचण चर्चला येण्यासाठी होणार आहे. लग्नाला जाताना कोणीच आडवं येत नाही, उलट धुवून पुसून येतात. चिम्याचल, सोम्याचल, पप्याचल, आमकचल, सगळ्याला धुवून पुसून. चर्चला म्हटलं किती आला का तुझ्या अंगात देव? तुला काही देवाशिवाय काही सुचत नाही का? ज्याला यायचं नाही पहिले माझ्या पोटाचं बघ मग. अहो चर्चला येण्यासाठी अडखण आहे, पण जिथं अडखण आहे तिथं विशेष प्रकारचं संरक्षण आहे. आणि त्या संरक्षणासाठी देवाच्या घराकडे या. तो म्हणतो त्यानं मला संरक्षण दिलंय. पुढे आणि मला खावयास अन्न. काय दिलं? खावयास अन्न. चर्च कडे आल्यावर काय मिळतं? अन्न. म्हणजे नाही आलं तर काय? अन्न मिळणार. तुम्ही म्हणाल आमच्याकडे भरपूर पैसा आहे. देव म्हणतो मी डॉक्टरला सांगेल यांना सगळं बंद करायला. पैसा असून मी तुला खाऊ देणार नाही. पैसा असून तुला सांगेल तुला वाटल बिर्याणी खावी, तो म्हणतो मी तुला खाऊच देणार नाही, वासीर. पण मी सांगेल याचं मटण बंद कर. तेवढा डॉक्टर त्यांना सांगतात मटण खाल्लं तर तुम्ही मरणार आहे, वास घेत मरा. हालेलुया, हालेलुया. जरा जोरात बोला हालेलुया. आणखीन जोरात बोला हालेलुया. पण तुमच्याकडे पैसे नाहीत आणि देव म्हणतो मी तुला अन्न देणार आहे. विशाल तुम्हाला पार्टी देईल. हालेलुया, हालेलुया. विशालने नाही दिलं तर सुहास देईल. प्रेज द लॉर्ड. सुहासने नाही दिलं तर प्रशांत देईल. प्रशांतने नाही दिलं तर या मावशी त्यांना. आता आकडा सांगितलं तर मला प्रॉब्लेम. ते म्हटले मला उपवासस्तुतीची प्रार्थना घालायची आणि देव तुम्हाला सगळं उपलब्ध करून देईल. तो म्हटला मी तुला खायला अन्न देईल. ही देवापासूनची खास गोष्ट तुमच्यासाठी आहे. देव तुम्हाला त्या गरजा आणि तुमच्या गरजा भागवणार आहे. म्हणून काळजी करू नका. मी चर्चला आल्यावर माझ्या रोजगाराचं काय? तर देव बोलला ना हा गोटा आहे, गुळगुळीत गोटा आहे. आणि मला असं वाटतं चर्चला येणाऱ्या परिवाराचं एकही सदस्य अजूनपर्यंत उपाशी राहिलेला नाही. राहिला का? कोण आला असेल तर मला भेटा, मी तुमचा सत्कार करतो. देवाला विचारतो देवा यांना कसं काय दिलं नाही? तो म्हणतो घेऊन ये. एलियाला दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये भाकर आणि मासा पुरवलेला मीच व्यक्ती आहे. विधवेच्या घरामध्ये ज्याची तरतूद केली तोच मी देव आहे. मी तुला भाकर आणि मासा देईल. तुमच्या घरामध्ये पर्यंत सगळं तुम्ही चर्चला येताना चांगलं खात आहात याचं कारण तुम्ही देवाच्या भवनामध्ये. आणि जर खाण्यापासून तुम्ही वंचित आहात तर तपासून पहा देवा मी का खात नाही. म्हणून आमच्याकडे शुगर बीपी वाले मटण पण खातेत, गोड पण खातेत, पण कोणीच हॉस्पिटल मध्ये नाही, परमेश्वराच्या घरामध्ये. कारण बायबल सांगतं मी त्यांना खायला अन्न देईल. काळजी करू नका. देवाच्या घरामध्ये या. हा गोटा आहे. तो सैतान तुम्हाला म्हणतो बघ तुझ्या शरीरामध्ये आज शुगर लेवल वाढलेली आहे, कमी झालेली आहे. हा गोटा आहे. तुझं बीपी वाढलेलं आहे. त्याला म्हणत चल आता चर्च वरला जाऊन आल्यावर तुला खाते केले ना घरामध्ये. त्याला सांगायचं चर्चला जाऊन ते त्यांनी का वागा म्हणतो भोपळ्यात बसून म्हातारी आली मी तुला खातो. ती म्हणती लेकीकडे जाते जाडजूड होते मग आल्यावर मला खा. हालेलुया. तसं सैतानाला सांगा चर्चला जाते, आराधना करते, सगळं करते, जाडजूड होते, मग मला खा. अहो तो कसा खाईल? तुम्ही भोपळ्यातनच बाहेर येणार नाही. देवानं तुम्हाला सुरक्षा कवच दिलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा परमेश्वर तुमच्यासाठी महान गोष्टी करणार आहे.
तो तुम्हाला अन्न देणार आहे. किती धन्य तुम्ही लोक आहात, आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाचं अभिवचन देत आहे. अन्नाची तुमची गरज भागवत आहे. आणि एवढंच नव्हे तर तुमच्या शरीरामध्ये जो रोग देव अन्नाच्या वाटे पाठवते त्याच्यापासून तो तुम्हाला खात्री देतो. आता इथून पुढे तो रोग तुझ्या शरीरात प्रवेशच करणार नाही. डॉक्टर म्हटले वाघमारे सिस्टरला हृदय खराब आहे, म्हणजे त्यांना तो सैतान म्हणणार होता. आता मटण बंद. आम्ही हवेशिवाय राहू शकल पण त्याच्याशिवाय नाही. हालेलुया. प्रॉब्लेम आहे हो. मग आम्ही कधी कधी देवाला म्हणतो हे नाही तर तिकडे घेऊन जा बाबा, इथं ठेवू नकोस. काळजी करू नका, देव तुम्हाला अभिवचन देतो. तुझ्या हृदयाला पण डंक लागू देणार नाही, कारण मी तुझा परमेश्वर आहे. कुठं आहात तुम्ही? देवाच्या घराकडं. हा अशा प्रकारचा गोठ आहे जो गल्ल्याला लोळवतो. गुळगुळीत करा, जेवढं होईल तितकं त्याला घासत बसा. सोमवारी घासा, शुक्रवारी घासा, शनिवारी घासा, रविवारी घासा. असं विचारलं पाहिजे अजून कोणत्या कोणत्या वारी चर्चा आहे. हालेलुया. एवढा घासून घासून मजबूत करा, मजबूत करा. गल्ल्यातनं गोट्याला पाहिल्याबरोबर त्याने म्हटलं पाहिजे बापरे आता काही माझं खरं नाही. याचा गोटा एवढा गुळगुळीत चर्चला जाऊन झालेला आहे की याच्या पुस्तकापासून मला टिकाव मिळणार नाही. पुढे वाचूया. व ल्यावयास वस्त्र देईल. ल्यावयास वस्त्र देईल. बोलाव जरा. ल्यावयास वस्त्र देईल. ल्यावयास वस्त्र देईल. हा, देवाच्या घरात आल्यावर कपड्याची काळजी करू नका. आमेन म्हणाल का? देवाच्या घरात कपड्याची काही काळजीच नाही. रोज एक नवीन ड्रेस. मला तर कंटाळा आला घालून घालून. पण काय करायचं, परमेश्वराचं अभिवचन आहे. सगळ्यात अगोदर मी हजर असतो, मग देव म्हणतो तुला जास्त देतो. जितकं तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा तुम्हाला कपड्याची काळजी नाही. तो आधी मी लूज मध्ये राहत होतो, आधी माझ्याकडे कपडे नव्हते. मला माहिती आहे, मी कॉलेजमध्ये असताना 3 वर्ष बीकॉम फर्स्ट इयर पासून मला वाटतं 5 वर्ष एमकॉम पर्यंत माझ्याकडे फक्त 2 चांगले ड्रेस होते. 2. मी घरी आल्यावर ते कपडे काढायचो, मस्त त्याची घडी काढून इस्त्री त्याची इस्त्रीला पण पैसे नसायचे, उशे खाली ठेवायचो. कधी कधी त्या तांब्यामध्ये कोळसा घालून ते प्रेस करायचो, कारण पैसे नव्हते. कितीतरी वर्ष चप्पल घालावी लागते हे पण आम्हाला माहित नव्हतं की चप्पल वापरतात. का तर देवाच्या घरामध्ये जितकं सुटका मिळते तितकी सुटका मिळाली नव्हती. पण आज जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं, देवानं सगळं दिलं. का? कारण परमेश्वराचं घर आहे. तो अभिवचन देतो. ना तुम्हाला वस्त्राची काळजी, ना तुम्हाला अन्नाची काळजी, ना तुम्हाला सुरक्षेची काळजी. देव सगळं काही तुम्हाला देणार आहे भरपूर प्रमाणामध्ये. सोलापूरमध्ये आल्यावर मला चांगला आठवतो, तो भूकंप झाला होता आणि त्या भूकंपाचे कपडे 5-5 रुपयाने घेतले होते. स्वेटर तर 30 रुपयाचं स्वेटर, ते आम्ही वापरलं. का? नव्हतं त्यावेळेस. कोणतं दुकान स्वस्त आहे त्या दुकानाचा शोध आम्ही घेत होतो, कारण त्यावेळेस नव्हतं पैसे, कपडे नव्हते, मिळेल ते घालत होतो. परंतु देवाच्या घरामध्ये ज्यास तुम्ही येताना देव तुम्हाला वस्त्राची हमी देतो. मी सर्वोत्तम तुम्हाला देणार आहे. तुमची लेकर, तुम्हाला वाटतं का त्याच्यासाठी तुमचं स्वप्न आहे माझ्या लेकरांनी चांगले कपडे घालावे? आणा त्याला देवाच्या घरात. वस्त्राचं अभिवचन देव तुम्हाला देत आहे. सुरक्षेचं अभिवचन देव तुम्हाला देत आहे. पुढे वाचा. आणि मी आपल्या पितृगृही, मी आपल्या पितृभूमी सुखरूप परत येईल. सुखरूप परत येईल तर परमेश्वर माझा देव होईल. परमेश्वर माझा देव होईल. आता तो म्हणतो की परत तुझ्या घरी तुला सुखरूप नेण्याचं अभिवचन. परमेश्वराच्या घरात आल्यावर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आता अमक्या ठिकाणात गेले, कसं काय बाई एवढं त्रास आहे, बाहेर एवढ्या गाड्या जातात येतात, यांचं कसं व्हायचं? डोंट वरी. जर ते परमेश्वराच्या घरात आहे, देव म्हणतो जसे गेले तसेच येतील घरामध्ये व्यवस्थित. आम्ही जाताना किती आम्हाला अडचणी आल्या. 2-3 ठिकाणी तर असं वाटलं आता संपलंच. नगरला जाताना असं वाटलं की आता संपलं, आता काहीतरी वेगळंच घडणार आहे. इतका भयानक ऍक्सिडेंट होता वाचलं, कुठेच बोललो नाही आम्ही. पण मला माहिती होतं की जर देवाचं काम करायला चाललो तर देव आम्हाला सुरक्षित नेणार, सुरक्षित आणणार आहे. आणि परमेश्वर ती गोष्ट करतो. ज्या प्रकारच्या अनुभवामध्ये आम्ही चालतो, देव अभिवचन देतो, मी तुला सुरक्षित नेणार आहे, सुरक्षित घेऊन येणार आहे. मला तर डोळे आमच्या ब्लँक झालं. म्हटलं मीटिंगच्या ठिकाणी, त्याला म्हटलं अरे बाबा मीटिंगच्या ठिकाणी पोहोचायचंय आपल्याला, तिथं लोक आपली वाट बघतील, इथंच कुठं अडकायचंय. सांगण्याचं तात्पर्य देव आम्हाला सुरक्षेचं अभिवचन देतो परमेश्वराच्या घरामध्ये.
त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेल, देवाच्या घरामध्ये तुम्ही तुमची सुरक्षा गमावलेली आहे, तुमचं जाणं येणं धोक्यामध्ये आहे. तुम्ही ज्या रस्त्यानं चाललेला आहे तिथं तो गल्ल्यात तुमची वाट पाहत आहे. गल्ल्यात कोणत्या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये समस्या आणेल ते तुम्हाला सांगता येत नाही. सुरक्षा कवच देव आम्हाला देत आहे. पहिला दोंडा, आणि ज्याच्या संबंधानं बायबल सांगतं परमेश्वराचं घर हे आमच्यासाठी दोंडा आहे. दुसरी गोष्ट आम्ही वाचूया उत्पत्तीचं पुस्तक 31 अध्याय आणि त्याचं 45 पासून 47 पर्यंत वचन. तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला. मग याकोब आपल्या भाऊबंदास म्हणाला, धोंडे जमा करा. आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर दूता साक्षीची रास म्हटलं. व याकोबाने तिला गलेद साक्षीची रास म्हटलं. लाबान म्हणाला, आता ही रास तुझ्या माझ्यामध्ये साक्षीला आहे, म्हणून हिचे नाव गलेद ठेव. तसेच मिस्पा हे नाव तिला दिले, कारण तो म्हणाला, आपण परस्परांच्या दृष्टी आड झालो, म्हणजे परमेश्वर तुझा माझा साक्षी असो. दुसरा जो गोटा आहे त्या गोट्याला साक्ष नावाचा गोटा म्हटलेला आहे. विषय मिळवायची का? मग साक्ष, 2 नावं त्या ठिकाणामध्ये म्हटलेले आहे. त्या जागेला, त्या ठिकाणाला त्यांनी 2 नावं वापरली. आणि वाचा दोन्ही नावं. एक नाव गलेत आहे आणि दुसरं नाव कोणतं आहे? मिस्पा. यगर सहदूता साक्षीची रास याकोबाने तिला गलेद साक्षीची रास म्हटलं. तसेच मिस्पा हे नाव तिला दिलं. जिथं परमेश्वरानं आमच्यासाठी साक्ष निर्माण केली ना, ही साक्ष तुम्हाला विजय गल्ल्याच्या विरुद्ध देणार आहे. कित्येक लोक प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या साक्षी विसरलेल्या आहेत. का हरलेल्या तुम्ही? येतात तुमच्या समोर प्रश्न. मग तुम्हाला ते आठवत नाही काय? फार पूर्वी एक मोठा प्रश्न तुमच्या जीवनामध्ये आला होता आणि त्या प्रश्नातनं देवानं तुम्हाला कसं बाहेर काढलं? काही साक्ष विसरला का? आज तुमच्या समोर छोटासा प्रश्न आला, छोटीशी समस्या आली, छोट्या प्रश्नाला घाबरून देवानं मोठा चमत्कार तुमच्या जीवनातनं आणि केला, त्या चमत्काराला तुम्ही विसरला का? मला नाही वाटत त्या ठिकाणामध्ये आलेला एकही व्यक्ती असा आहे की ज्याच्या मनात आत्महत्येचा विचार कधीच आला नाही. आम्ही स्टेजवर आहे, माझ्या डोक्यात किती वेळा आला मरून जावं, आत्महत्या करावी. मगाशी पण कोणीतरी त्या मावशीने साक्ष सांगितली. मला इतकं वाईट वाटलं, म्हटली प्रभू घरातले प्रश्न समस्या बसून मी देवाजवळ प्रार्थना केली. म्हटले देवा मला तर मरायचंय, पण मी बाप्तिस्मा घेऊन गोंधळ केला. आज जर मी बाप्तिस्मा घेतला नसता, मेले असते तर मला प्रॉब्लेम नाही, पण मी बाप्तिस्मा घेतला आणि मला माहितीये आता जर मी आत्महत्या केली तर तुम्हाला स्वीकारणार नाही. हे कळालं त्यांना. प्रॉब्लेम आले त्यांच्या जीवनामध्ये, समस्या आल्या त्यांच्या जीवनात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या समस्या जीवनामध्ये आल्या, तुमचं जीवन तुम्ही जन्मलेल्या दिवसापासून तुमच्याकडे समस्या आहे, पण त्या दिवसापासून प्रभूने तुमचा बचाव केलेला आहे. गर्भाशयात असताना सुद्धा डॉक्टर सांगतात बाळ सुरक्षित राहायला पाहिजे, व्यायाम करा, ते झोपा, पडून राहा, कारण तुमचं बाळ असुरक्षित आहे. म्हणजे गल्ल्यात गर्भाशयात असतानापासून तुमच्या मागे होता, पण देवानं तिथून तुम्हाला बाहेर काढलं. ही किती मोठी साक्ष आहे, किती मोठी साक्ष तुमच्या जीवनामध्ये. किती कठीण प्रकारच्या संकटात, किती कठीण प्रकारच्या त्रासातून तुम्ही गेलेला आहात, किती कठीण प्रसंगाला तुम्ही तोंड दिलेल्या. दावीद या साक्षी आपल्या जीवनात अनुभवताना ज्या शौला समोर उभा राहिला आणि शौलाला त्यांनी अनुभव कथन केला. शौल म्हटला लढाईचा तुला काय एक्सपिरियन्स आहे, कशा प्रकारे तू गल्ल्यातला मारणार आहे? एक साक्ष काढले त्याच्यात. काय साक्ष? 11 फुटी गल्ल्यात, ज्याच्या भाल्याचं वजन 15 किलो, ज्याच्या अंगावरच्या वस्त्राचं वजन 85 किलो. किती किलो? 85 किलो वजनाची वस्त्र त्याने घातली होती. 15 किलोचा भाला म्हणजे एक पोतच.
तेवढं पोतं घेऊन फिरायचं, 85 किलोचा भाला, 85 किलोची वस्त्र आणि एक पोत्या इतकं त्याचा भाला एवढं घेऊन फिरत होता. आणि तो गल्ल्यातला दावीद म्हणतो, या गल्ल्याच्या विरुद्ध मी लढणार आहे. तो म्हटला, कशा पद्धतीने लढशील सांग बरं. लगेच त्यांनी साक्ष काढली. एकदा रानामध्ये अशीच मेंढर चारत होतो, एक सिंह आला. त्या सिंहानं माझं मेंढरू नेलं, धावत पळत गेलो आणि त्या सिंहाचा जबडा उघडला, त्यातनं मेंढरू बाहेर काढलं. तो म्हटला, अरे गल्ल्यातामध्ये सिंहामध्ये फरक तुला कळत नाही का? तो म्हटला, गल्ल्यात पण तोच आहे, सिंह पण तोच आहे. सिंहाच्या तोंडातनं सोडवणारा देव त्याच माझ्या बरोबर आहे, आज पण तो माझ्या बरोबर आहे. ही साक्ष त्यांनी काढली आणि याच साक्षीनं त्याला विजय मिळाला. प्रियानो, हा धोंड आहे. येईल ना प्रसंग, त्या साक्षीला बाहेर काढा. कसं प्रभूनं मला त्यातून बाहेर काढलं, कसा विजय दिलेला आहे. कान देऊ नाही का? विजय मिळवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची अपेक्षा करू नका आणि दुसऱ्याच्या साक्षीवर पण अवलंबून राहू नका. आमेन म्हणाल का? अनेक लोक म्हणतात, त्यांचं झालं ना तर माझ्या जीवनात पण होईल. नाही हो, दाविदानं त्याची साक्ष घेतली. गल्ल्यात शाऊलाचे कपडे घातले, देव म्हटलं नाही बसणार तुला फिट. त्याची साक्ष तुला फिट बसणार नाही. तुझी साक्ष आहे, तुझी व्यक्तिगत साक्ष आहे. मग तू किती उंचीचा आहे, तुझी शरीर यष्टी कशी आहे, तू किती लढाया जिंकलेला आहे, किती लढायामध्ये तू पराभूत झालेला आहे. काय दाविदाच्या जीवनामध्ये बाकीची समस्या नव्हत्या का? त्याला बाकीच्या कुठं कुठं पराभूत झाला ते त्याला आठवलं नाही का? पण त्याला ठाऊक आहे, मी त्या गोष्टीची आठवण करणार नाही जिथं मी पराभूत झालो. मी त्या गोष्टी आठवेल जिथं मी विजय झालेलो आहे आणि त्याच गोष्टी माझ्या स्मरणामध्ये. जिथं पराभूत झाल्या त्या गोष्टी आठवू नका. पहा, कधी कधी बिछाण्यावर पडल्यावर सगळं भोले बिसरे. आणि पूर्वी रेडिओ, टीव्ही नव्हता, रेडिओ होता. त्या रेडिओ मध्ये पण एक गाणे यायचे, कोणते? भोले बिसरे गीत. आणि ते लावल्यावर सगळे ढसाढसा रडायचे. सारखं सगळं त्या उगाच काय नसताना आठवतं दुःख, पीडा. काही लोक बिछाण्यावर पडल्यावर सगळं चांगलं असतं, सहज काय झालं, जुने दिवस आठवत. हाल माते जुने दिवस. नवीन देवानं काय केलं ते बघ ना. कुठं होता, कुठं आला, कुठं होतीस, कुठं प्रभूनं आणलं, देवानं कसं कसं तुला काढलं, कशा पद्धतीने. मला कधी कधी जुने दिवस आठवत नाही, साक्षीच्या रूपानं आठवतात. पण ते आठवत असताना म्हणतो, देवा कुठं होतो, कुठं आणलं, काय प्रगती तू करून ठेवली, एवढी योग्यता पण माझी नव्हती. आणि म्हणून किती मोठा प्रश्न आल्यावर मी जुन्या दिवसाला आठवून म्हणतो, देव तिथं होता, आजही माझ्या संगती आहे, आजही तुमच्या संगती आहे. साक्षीच्या रूपानं जीवन जगा, साक्षीमय जीवन जगा, साक्ष आठवा आणि साक्ष तुमची गुळगुळीत करा. आमेन म्हणाल का? त्या साक्षीला गुळगुळीत करायचं, रोज आठवून आठवून सगळं राहायचं. अरे कसा प्रभू होता, किती चांगला माझा देव होता, कशा पद्धतीने त्यानं माझं मार्गदर्शन केलं, कशा कशा पद्धतीने पेपर लिहिण्यासाठी मला सहाय्य केलं. दानिएल रोज आठवू. अरे आता तो 12वीला जाईल, कॉलेजमध्ये जाईल, सगळं होईल, मग त्याला चांगली नोकरी लागेल. ते दिवस विसरू नकोस की देवानं तुला कितीतरी वेळा तू परीक्षेला बसला पण फेल झाला, पण देवानं तुला पास केलं. त्या पदावर चढल्यावर सुद्धा मन, तोच देव माझ्या बरोबर ज्यानं मला त्या ठिकाणामध्ये सहाय्य केलं. हे साक्ष तुझ्या जीवनामध्ये राहू दे. त्या गोष्टीचं स्मरण कर. देवानं केलेले चमत्कार कधीच विसरू नका, कधी त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आणि जो व्यक्ती जीवनातल्या चमत्कारला विसरतो ना, देवाला फार वाईट वाटतं. सगळं बारकाईनं आठवा, सगळं बारकाईनं. खरंच देवानं माझ्या योग्यतेप्रमाणे मला दिलं का त्यानं त्याच्या योग्यतेप्रमाणे मला दिलं? माझी योग्यता ज्यावेळेस देव तपासेल ना, त्यावेळेस मी तेवढ्या योग्यतेचा नाही. तुमची योग्यता ज्यावेळेस देव तपासेल ना, तेवढा विश्वास, तेवढं समर्पण, तेवढं त्याग तुमच्याकडे नाही, तेवढी प्रार्थना तुमच्याकडे नाही. पण आज प्रभूनं जी माझ्यावरती कृपा केली ना, ही त्याच्या योग्यतेप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे. कोणीतरी असं म्हटलं, त्या बिल गेट्स एकदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्यानं त्या वेटरला $5 टिप दिली. वेटरी त्याच्याकडे पाहिलं, म्हटलं कसला चेंगट आहे तुझा पोरगा, आहे तो $500 देऊन जातो आणि तू मला फक्त $5 दिली. तो म्हटला त्याचा बाप श्रीमंत आहे, माझा बाप शेतकरी होता, त्या शेतकऱ्याप्रमाणे मी दिले. त्याने त्याच्या बापाच्या लायकीप्रमाणे दिले, मुलानं त्याच्या बापाच्या लायकीप्रमाणे दिलं. आमचा बाप हा सर्वोत्तम बाप आहे, श्रीमंत बाप आहे, त्याच्या लायकीनं तुम्हाला मिळालं, तुमच्या लायकीने नाही. अच्छा, साक्षी तुमच्या जीवनामध्ये आहेत ना, त्या कुणामुळे? देवानं तुमच्यावरती कृपा केली आहे. या साक्षी घेऊन जगा. आणि लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही साक्षीने जीवन जगाल तुम्ही निराश होणार नाही.
आणि जर तुम्ही तुमची योग्यता, कधी कधी आम्ही असं दाखवतो, एवढी प्रार्थना केली देवा काहीच कसं नाही, अरे किती केली छटाक तुझी प्रार्थना, 5-10 मिनिटाची प्रार्थना, चर्च मध्ये आल्यावर तू थोड्या वेळ बसतो, थोड्या वेळ जातो, कधी आला तर आला, कधी नाही आली तर नाही आली, हे तुझं अस्तित्व, आणि देवावरती तुझं एवढं प्रेशर, हे तू करायला पाहिजे. अरे देवानं किती मोठी कृपा केली, पुत्रच तुझ्यासाठी देऊन टाकला की रे, त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्वोत्तम भेट तुला दिलेली आहे. मग कोणत्या गोष्टी तू आठवत आहे, कोणत्या गोष्टीची काळजी तू करत आहे, कोणत्या गोष्टीविषयी तू विचार करत आहे, काय प्रभूला तू दिलं हे देण्याच्या ऐवजी तू प्रभूनं तुला काय दिले याची आठवण कर. देवाने किती मोठा विजय तुला दिला. साक्षमय जीवन जगा, साक्ष विसरू नका. देवानं तुमच्या मदत केलेल्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करा, प्रत्येक गोष्ट आठवा. आणि ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्ही आठवाल ना, देवाविषयी तुमचं अंतःकरण कधी शंका घेणार नाही, कधी अविश्वास निर्माण करणार नाही. परमेश्वराविषयी तुम्ही मजबूत राहणार आहात. ते साक्षीचं जीवन जगा. आणि याच साक्षीच्या द्वारे गल्ल्यात तुमच्याकडे येईल ना, त्याच गल्ल्यात त्याला सांगायचं, तो म्हटणार आज तुझ्या समोर एवढा मोठा प्रश्न आहे, पाहणार आहे देवासाठी तू एवढं करून सुद्धा परमेश्वरानं तुला या प्रश्नामध्ये ठेवलं, आणि तुम्ही त्या प्रश्नाला आठवू नका. गल्ल्यात त्याला सांगा, जसं दावीद म्हणतो, सिंहाच्या तोंडात मी बकरू काढून आणलेले, मेंढरू काढून आणलेले, त्यावेळेस देव माझ्या बरोबर होता. आता गल्ल्याताच्या विरुद्ध लढताना सुद्धा माझ्या बरोबर देव असणार आहे. म्हणून गल्ल्यात दावीदाला पण म्हणतो, अरे हातामध्ये गोटा घेऊन आलेला आहे, हातामध्ये काठी घेऊन आलाय, गोट्यामध्ये बटव्यामध्ये गोटा घेऊन आलेला आहे, आणि तू काय मला कुत्रा समजतो का, आणि तू मला तलवारीच्या ऐवजी आणि तुझ्या काठीनं तुला देव विजय देणार आहे का. तो म्हणतो, परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावर चाल करून येतो. त्याला ठाऊक आहे माझ्या बटव्यातल्या गोट्यामध्ये ताकद नाही, त्याला माहिती माझ्या काठीमध्ये ताकद नाही, पण या सगळ्यांमधलं ताकद असणारा त्याचं नाव आणि माझा देव, याच नावानं परमेश्वर मला विजय देणार आहे. तुम्हाला माहिती का, ज्या देवाच्या नावानं तुम्ही चाल करत आहात, तो देव तुम्हाला विजय देणार आहे, तो देव तुम्हाला सुटका देणार आहे, तो देव तुमची मदत करणार आहे. आणि त्या साक्षी कधी विसरू नका, ज्या साक्षी प्रभूने तुमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. एकदा पण त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. विस्मरण झालं, देवानं चांगलं काय केलं, तुम्ही विश्वासापासून तुटला. आज कित्येक लोक माघारी जाण्याचं कारण फक्त देवानं आमच्यासाठी हे केलं नाही. माझा प्रश्न त्यांना असणार आहे, तुम्ही देवासाठी किती केलं, किती केलं देवासाठी. काय तुमचं घर सोडून कुठं लांब सेवेला गेला का, आणि किती तुमच्या घरात श्रीमंत होती. बायबल सांगतं त्याने स्वर्ग तुच्छ मानून आमच्यासाठी पृथ्वी तलावर मानवरूप धारण केला. करोडो देवदूताची उपासना करण्यासाठी स्वर्गामध्ये निरंतर आराधना करणाऱ्या दूतांचा संच असताना तो नाकारला. मानवामध्ये एक सामान्य माणसासारखा तो आला, वधस्तंभावरचं हीन मरण त्यानं पत्करलं. एवढं त्यानं आमच्यासाठी केलं. आता प्रश्न, आम्ही त्याच्यासाठी किती केलेलं आहे, किती काय आम्ही सहन केलेलं आहे, कोणत्या गोष्टीचा त्याग केला, कोणत्या गोष्टीचं बलिदान केलेलं आहे, किती किंमत चुकवलेली आहे. साक्ष कधी विसरू नका, प्रभूनं काय केलेलं आहे. साक्ष विसरलं पराभूत आहे. जो व्यक्ती आपल्या जीवनातल्या साक्षी विसरतो, तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही. आणि जो सारखं रवंत करतो ना, लक्षात ठेवा, साक्ष रवंत करण्यासाठी आहे. रात्री झोपल्यावर त्याचं मनन करायचं, कोण काय बोललं त्याचं मनन करू नका. आमेन, जोरात आमेन म्हणाल का. हा, कधी कधी देव सगळं चांगलं करतो, एक गोष्ट आम्ही सारखी सगळं बसतो. असं नव्हतं व्हायला पाहिजे, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. अहो सोडून टाका ते, प्रभूनं काय केलं ते आठवा. किती महान देव आहे. आणि म्हणून साक्ष हे तुमच्यासाठी एक प्रकारचं दगड असणार आहे, आणि तो गुळगुळीत गोटा असणार आहे. साक्षीला गुळगुळीत करा. एकच वाचूया, पहिले शमूएल 6 अध्याय 18 वचन. तिसरा गोटा वाचूया, पहिले शमूएल 6 अध्याय 18 वचन. ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला, ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता, तेथवर पलिष्ठ्यांच्या 5 सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगराच्या संख्ये इतके सोन्याचे उंदीर पाठवले होते.
ती धोंड यहोशुवा हा. बेतशेमेशकर याच्या शेतात आजपर्यंत आहे. पहिलं वचन 6 ते 18 वचन वाचा फक्त. हा. ज्या मोठ्या धोंडेवर ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता, परमेश्वराचा कोश उतरला होता, तेथवर बलिष्ठांच्या 5 सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे जेवढी तटबंदीची नगर व खेडीपाडी होती, खेडीपाडी होती, तेवढ्या नगराच्या संख्येत तेवढ्या नगराच्या संख्येत की सोन्याचे उंदीर पाठवले होते. सोन्याचे उंदीर पाठवले होते. ती धोंड तिथून यहोशुवा बेतशेमेशकर यहोशुवा बेतशेमेकर याच्या शेतात आजपर्यंत आहे. आजपर्यंत आहे. त्यानंतर मी पाहतो की तिसरा धोंडा कराराचा घोष देवाच्या आज्ञा आहे. विजय देवाच्या आज्ञेमध्ये, विजय परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. जर परमेश्वराची आज्ञा तुमच्याकडे, मग तुम्ही यशस्वी होणार आहात, मग तुम्ही विजयी होणार आहात. आणि म्हणून अनुभवाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, जर तू माझ्या आज्ञा, माझे नियम काळजीपूर्वक पाळशील तर जिकडं जाशील तिकडं तू यशस्वी होशील. प्रत्येक ठिकाणी तुम्ही विजय होणार आहे. देवाच्या आज्ञेचं पालन हा तुमच्यासाठी धोंड आहे. काय देवाच्या आज्ञेचं पालन करण्याचं कुठं राहिलं का? वचन तुमच्यामध्ये कुठं पालन करण्याचं राहिलं का? देवाचं वचन कुठं तुम्हाला आणि मजबूत करायला पाहिजे? देवाच्या वचनापासून फारकत घेतली का? कोणतीच आज्ञा मोडू नका. आमीन म्हणाल का? कोणतीच नाही प्रियानो. ना चर्च संबंधानं, ना बाप्तिस्म्या संबंधानं, ना पवित्र आत्म्या संबंधानं, ना आई वडिलां संबंधानं, ना त्यागा संबंधानं, ना स्वार्थ संबंधानं कोणत्याच आज्ञा मोडू नका. जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांग. काय सुवार्ता सांगण्याची आज्ञा तुम्ही पाळली का? आज्ञा जर तुम्ही पाळली, एखाद्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली असेल तर लक्षात ठेवा, विजय तुमच्या पक्षाचा आहे. जर पहिला विजय तुम्ही मिळवला, बाकीचे विजय मिळवणं सोपं आहे. मला चांगलं आठवतं, मी पूर्वी मॅच पाहायचो त्यावेळेस मला कधीच आणि भारताची मॅच बघायला आवडत नव्हती, कारण सारखा भारत हारायचा आणि मी टीव्ही बंद करायचो. काय हरत नव्हतं, बघत बसायचं. पण नंतर भारत खेळत खेळत गेला, तो आज वर्ल्ड चॅम्पियन आहे. एक मॅच जिंकल्यानंतर जिंकण्याची ऊर्जा येते, ईर्ष्या येते. तसं विजय पण एकदा मिळाला ना, विजय मिळवण्याची ऊर्जा परत येते प्रियानो. त्याच्यासाठी वचन आमच्यामध्ये असणं गरजेचं. छोटी छोटी वचनं जीवनामध्ये आत्मसात करा, छोट्या छोट्या आज्ञांचं पालन करा. या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला लागल्या ना, या छोट्या सवयी तुम्हाला मोठ्या ताकदीकडे घेऊन जाणार आहेत. मग तिथं समजलं, कराराचा कोश जर तुमच्यामध्ये असेल, या कराच्या कोशाचं वैशिष्ट्य काय माहिती का? परमेश्वरानं या कराच्या कोशाचं सामर्थ्य लोकांना सांगितलं आणि तो म्हटला, जर यार्देन दिसली ना तर याजकानं काय करायचं? कराचा कोश खांद्यावरती घ्यायचा आणि नुसतं यार्देनेत याजकानं पाऊल टाकल्याबरोबर यार्देन दुभागण्याचं सामर्थ्य याजकाच्या पावलामध्ये नाही, याजकाच्या खांद्यावर असणाऱ्या कराच्या कोशामध्ये आहे. आज तुमचं काम तेच आहे. काय? नुसतं खांद्यावरती देवाची वचनं, या आज्ञेचं ओझं खांद्यावरती घ्यायचं, दुसरं काही नाही. खांद्यावरती ओझं घ्यायचं नाही, घ्यायचं. देव देवाचं काम करणार आहे. परमेश्वराला कोणती गोष्ट कठीण नाही. तुमचं काम देवाची आज्ञा पालन. रविवार आला, चला चर्च, बस तेवढंच काम. बाकी तुम्हाला काही करायचं नाही. पुढं काय होईल, आता काय होईल, घरात बसला प्रश्न आला आणि तुम्ही घरात बसला, नाही आज चर्चला नाही जायचं का? तर आमच्या घरात खूप प्रश्न आहे. ते प्रश्न कोणी येऊन सोडवणार नाही, सैतान आणखीन प्रश्न वाढवेल. पण तुम्ही नुसतं गेला आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन बसला, आपोआप परमेश्वर अद्भुते केल्याशिवाय राहणार नाही. जसं त्या मावशीने सांगितलं की त्यांचा मुलगा 15 वर्षाचा असतानापासून दारूचे व्यसन करतो, पण नियमितपणे त्या चर्चला येत होत्या, नियमितपणे परमेश्वराच्या घरामध्ये होत्या. त्याला देवाची ओळख नव्हती, पण देवाचं सामर्थ्य त्यांना कळालं आणि ते परमेश्वराच्या घरामध्ये आले आणि परमेश्वरानं कठीण प्रकारची गोष्ट त्यांच्यासाठी केली. देवाच्या आज्ञेचं पालन केलं. व्यसन सुटणं कठीण आहे, पण देवासाठी ते कठीण नाही, परमेश्वरासाठी ते कठीण नाही. परमेश्वर या गोष्टी करतो आणि जो देव तुमच्यासाठी करतो, का खांद्यावरती घेऊन त्या असणाऱ्या पाट्या घेऊन तुम्ही निघत नाही? का तुमचा विश्वास त्या वचनावरती नाही, जे वचन तुम्हाला विजय देणार आहे? बायबल सांगतं, येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आल्यावर कबूतर आणि कबुतराच्या रूपानं पवित्र आत्मा त्याच्यावरती आला. पवित्र आत्म्यानं त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला आणि अरण्यामध्ये 40 दिवस 40 रात्र राहत असताना त्या लुसिफरचं लक्ष त्याच्याकडे गेलं. 40 दिवस 40 रात्र कसोटीत गेल्यावर आता त्याच्याकडे वचन आहे का? डोंगरावरती घेऊन गेला. त्यानं ओळखलं याला भूक लागलेली आहे. परीक्षा पाहण्यासाठी त्यानं म्हटलं, या धोंड्याला जर तू आज्ञा केली तर या धोंड्याची भाकर होईल. ईश्वर किती सहजपणे वचन काढलं, त्याला सांगितलं
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. एक एक वचन काढून त्याच्या तोंडावर मारलं. मला वाटतं ते वचनच वाचा म्हणजे तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणामध्ये समजेल. पटकन वाचा ते वचन की जेणेकरून आम्हाला कळेल. या मत्तेचं शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय त्याचं 3रं वचन, 3रं आणि 11रं वचन वाचा. मत्ते शुभवर्तमान पहिला अध्याय 4था अध्याय पहिलं वचन, 3रं वचन आणि 11रं वचन. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र आहे. देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की केवळ भाकरी मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. 13 वचन 11 वचन. मग सैतान त्याला सोडून गेला. आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागला. Praise the Lord. बायबल सांगतं त्यानं वचन खांद्यावरती ठेवलं आणि वचनाला वाहत असताना शास्त्र सांगतं वचनानं सैतानानं येशूची परीक्षा केली. पण येशूनं वचन काढून त्याच्या तोंडावर मारलं आणि त्याच्या तोंडावर मारल्यावर जसं बायबल सांगतं गल्ल्यात दाविदासमोर पालथा पडला तसा सैतान येशू समोर पालथा पडला. हो दे किती परीक्षा कान देऊ नाही. जर तुम्ही देवाचे लोक आहेत तर तुमची परीक्षा होणार. आमेन म्हणाल का? परीक्षा कुणाची होती बोला की. आणि कुणाची परीक्षाच होत नाही तर त्यांनी सील मारून घ्यायचं. हमारा बाप दुसरा आहे. जर येशूची परीक्षा झाली तर आमची परीक्षा आहे. पण येशूनं जसं परीक्षेला वचनानं तोंड दिलं तसं आम्ही सुद्धा वचनानंच परीक्षेला तोंड देणार आहोत. आणि वचनानं तुम्ही विजयी होणार आहात. वचन घ्या. वचनानं तुम्ही स्वतःचं सांत्वन करा. वचनाच्या द्वारे स्वतःची पुनर्बांधणी करा. सैतानाला हरवण्याचं माध्यम देवाचं वचन आहे. त्याला सांगा त्याच्या तोंडावर वचन मारा. तो एखादं वचन घेऊन तुमच्याकडे कधी कधी आम्ही म्हणतो नाही का प्रार्थने जे काही मागल ते मिळतं. मग सैतान उगाच उचकून देतो. जाना मॅनेजरची नोकरी माग आणि हा 10वी. शास्त्रात लिहिलं नाही का मागा म्हणजे तुम्हाला राष्ट्रवतना दाखल देईल. देव मॅनेजर बनवल ना. मग प्रार्थना देवा हा ऑफिसर मला फार त्रास देतो त्याच्या नाकावर टिचून मला मॅनेजर कर. नाकावर टिचून अभ्यास केला असता तर मॅनेजरचा चान्स होता. तेव्हा कॉप्या करून करून पास झाला. त्यास प्रार्थना नाही काय नाही. आता सगळं झाल्यावर आता कुठं प्रार्थनेताला 4 ड्रायव्हर चर्चला नेल तर 5व्या रविवारी मॅनेजर बनायला निघाला. बायबल सांगतं येशूनं त्याला वचनाच्या द्वारे बोध केला. तो मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगेल. कान देऊ नाही का? तुमचं पद तुम्हाला जगवणार नाही. जगवणारा तुमचा देव. कुठल्याही गोष्टीची अभिलाषा बाळगू नका. परमेश्वर देईल तर त्याचं गौरव आणि परमेश्वर काढून घेईल तर त्याचं गौरव. सगळं गौरव वचनाच्या द्वारे देवाला द्या. आणि सैतान कसा हरतो निघून जातो त्याचा अनुभव तुम्ही घ्या. वचनाची परीक्षा करू नका. जे तुमच्याकडे नाही त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. समजायचं देव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मी वाट पाहिल. हे वचनाला कबूल करा. निराश होऊ नका. खिन्न कष्ट होऊ नका. हे का नाही लक्षात ठेवा. एक प्रश्न सारखा प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला भेटतो. हे का नाही? हेच का? असंच का? आत्ताच का नाही? नाही का? तेव्हा आत्ताच का नाही? 4 वर्ष चर्चला येऊन वचन ऐकलं तुझ्यात 4 वर्षात परिवर्तन झालं नाही. 4 वर्षानंतर परिवर्तन आत्ताच. 4 वर्ष तुला वचन सांगितलं तू बाप्तिस्मा घ्यायला तयार नाही. 4 वर्षानंतर विचार करून कधी कधी म्हणतो नाही बाप्तिस्मा घेतल्यावर लय बदल करावा लागतो त्यापेक्षा न घेतलेला बरा थोड्या वेळाने घेऊ. तू सगळ्यासाठी विलंब लावला आणि बाप्तिस्मा झाल्यावर जसं काय अगदी छातीवर बसून देवा आत्ताच द्यायला पाहिजे. वाट पहा रे. वचन तुमच्यामध्ये असू द्या. मजबूतीने राहा. हा परमेश्वर आहे. त्याला सर्व काही शक्य आहे.
सगळं काही शक्य आहे, लक्षात ठेवा. सगळं शक्य आहे. एका दिवसात ज्यानं आकाश निर्माण केलं, 6 दिवसामध्ये विश्वातली प्रत्येक गोष्ट स्थापित केली. त्या देवाला 6 दिवस लागले माणसाला निर्माण करायला. काही वेळ त्याला लागला, 1 दिवस नाही, काही वेळ त्याला त्याच्यावर खर्च केला. जिवंत माणूस त्याच्या समोर ठेवला आणि त्या माणसाला त्या सृष्टीवरती अधिकार स्थापन करण्यासाठी पाठवलं. त्या देवानं 6 दिवसात जग निर्माण केलं. तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी निर्माण करू शकत नाही का? तुम्हाला देऊ शकत नाही का? मग का गल्ल्याता समोर लोटांगण घेता? का तुम्ही परिस्थितीला सामोरे जाताना निराश बनता प्रियानो? का हताश होता? का तुम्हाला असं वाटतं की यातनं देव मला बाहेर काढणार नाही? वचन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधी हरणार नाही. वचन साठवा. काही झालं तरी देवाच्या वचनापासून फारकत घेऊ नका. देवाचं वचन ऐका. किती कठीण प्रसंग आला तरी परमेश्वराच्या घरात वचन ऐकायला या. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणा. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, कोण तुम्हाला काय बोलतं ते कान देऊन ऐकू नका, पण वचन कान देऊन ऐका. हालेलुया. कान द्यायचं वचनाकडे. प्रभू तुझं वचन आहे ना, ठीक आहे, तुझं वचन ऐकेल, त्या वचनाने मी फ्रेश होऊन घरी जाईल. आणि ते वचन घेऊन घरी गेल्यानं तिथं बसला सैतान. 1-2 किती प्रश्न आणले सैतानानं येशू समोर, लक्षात ठेवा. आणि येशूनं प्रत्येक प्रश्नाला वचनातलं उत्तर दिलं, आणि तेही कुठल्या प्रकारचा पॉज न घेता. हालेलुया. पॉज घेऊ नका. कधी कधी लोक विचार करतात, बरोबर आहे हो ब्रदर तुमचं, तरी मला वाटलंच. मला एक पावशी माग मी प्रार्थनेला एका घरामध्ये गेले, प्रार्थना करायला सुरुवात केली, आणि त्या अंकल घरामध्ये आणती नव्हते, आणि त्या अंकल घरामध्ये होते. आणि ते म्हटले बरं झालं या बसा. आणि म्हटले मी त्यांना सुवार्ता सांगायच्या ऐवजी त्यांनीच मला काय बायबल मधले असले नकारात्मक प्रश्न टाकले. मी चर्चलाच यायला 2 महिने मी चर्चला आले नाही, कारण त्यांनी मला उलटी सुवार्ता सांगितली. ते म्हटले बघितलं का सिस्टर, तुम्ही एवढे प्रार्थनेता, तुम्ही एवढे चर्चला जाता, तुमच्या जीवनात एवढे प्रश्न आहेत. बघा मी चर्चला जात नाही, काही जात नाही, मी एकदम ठीकठाक आहे, पण मी किती सुखी आहे. तुमचं जीवन बघितलं तर मला तुमच्याविषयी वाईट वाटतं. ते म्हटले बरोबर आहे हो, खरंच तुमची सुखी आहात, आणि माझ्या जीवनामध्ये प्रश्न असो, माझ्या जीवनात यीशू असून मी दुःखी आहे. अहो वचन असल्यावर तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नाला तोंड देण्याची ताकद निर्माण होती. त्यांना सांगा आज तुमच्याकडे प्रश्न नाहीत म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी प्रश्नाकडे नसणारे असं तुम्हाला, आणि खात्री बाळगू नका, पण ज्यावेळेस तुमच्याकडे प्रश्न येतील ना, तुम्हाला सोडवणारा कोणी नसेल. माझ्याकडे आज प्रश्न आहे, पण माझ्याकडे देव आहे. एक दिवशी प्रश्न नसतील, पण माझा देव माझ्या संगती कायमस्वरूपी असणार आहे. हे वचन तुमच्याकडे असू द्या. बायबल सांगतं तो गुळगुळीत गोटा देवाचं वचन त्याच्याकडे होतं. आणि पवित्र शास्त्रात लिहिलं दगडी पाट्या कराचा कोश त्यांच्याकडे होता, म्हणून त्यांनी जिथं पाय टाकले त्या पाय टाकल्या बरोबर त्या ठिकाणची असणारा समुद्र दुभांगला, नदी दुभांगली. कान देऊ नये का? आज तुम्ही घरी जाल, वचन घेऊन जा. यार्देनासारखा प्रश्न, गल्ल्यातासारखा प्रश्न तुमच्या घरामध्ये असेल, पण तो प्रश्न, ती समस्या वचनाच्या द्वारे तो गुळगुळीत गोटा वचन कोळून चांगलं रोज त्याच्याविषयी मनन चिंतन करून तुम्हाला वाढायचं का वचनामध्ये. सतत आणि सतत वचनामध्ये राहा, वचनाची चर्चा करा. तुम्हाला माहिती का, एक मनुष्य पूर्वी पिक्चर पाहायचो ना, त्यास एक डायलॉग सारखा डोक्यात बसायचा, आणि मग सारखं त्याच्याविषयी बोलायचं. मग कॉमेडी असली की कसं म्हटलं रे ते, कसं म्हटलं. आता त्याची लाज वाटते, काय फालतू गोष्टीकडे लक्ष घातलं होतं, पण तो डायलॉग सारखा असायचा. आणि तोच डायलॉग इतका फेमस व्हायचा प्रत्येकाच्या तोंडामध्ये, आणि तो बोलल्याबरोबर एक समाधान असायचं. एक समाधान असायचं नाही का. ते शोले आल्यावर किती आदमी ते तेरा क्या होगा कालिया. आता तो गब्बर, याच्या तोंडावरची माशी उठत नाही, पण त्याला असं वाटतं जसं काय मीच तसा आहे. आणि तो डायलॉग मारतो, त्याला असं वाटतं की हा कोणीतरी फार मोठा आहे. कान देऊ नाही का, तो डायलॉग कोणी ऐकल्यावर तात्पुरता हसून निघून जातील. काय देवाचं वचन जर तुम्ही सारखं सारखं बोललं, किती लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडेल, किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल. ते वचन बोलत राहा, बोलत राहा वचन सारखं. आज जसं वचन ऐकलं ना, कसं घरी जाऊन काय गोटा होता. हालेलुया. नुसतं घरी जाऊन बोला आज काय गोटे हाणले मस्त. आता येऊ द्या गल्ल्यात, येऊ दे प्रश्न, त्याला दाखवतो. रे चर्चला जाऊन आलो, या गोट्याने तुला आडवा नाही केला तर याद राख, कारण माझ्या बटव्यामध्ये गोटा आहे. माहित नाही कोणता गोटा कामाला येईल. या
तिन्ही गोट्यांना तुम्ही पाहिलं, हे तिन्ही गोटे तुमच्या बटव्यात आहे, आणखी 2 आहेत, पण या 3 गोट्यांना तुम्ही ठेवलं. असं नाही एकच गोटा, नुसतं चर्च, चला चर्चला गेलो, एक गोटा माझ्याकडे, काय नुसतं चर्चला आलो, ऐकलं, बायबल घरी नेऊन ठेवलं, उशाखाली घेऊन झोपलो, रात्री एक प्रार्थना, सकाळी उठल्यावर एक प्रार्थना, जेवताना प्रार्थना, झोपताना प्रार्थना, संपलं ना, वचन वाचलं ना, ऐकलं. लक्षात ठेवा, हे चर्चला येणं, देवाचं वचन, देवाच्या आज्ञेचं पालन, या सगळ्या गोट्यांना तुम्ही ठेवल्यावर एक गोटा कामाला येईल, एक गोटा कामाला येईल. कदाचित तुम्ही दर रविवारी चर्चला येत आहात, एक रविवार चर्चला येणार तुमच्याविषयी भविष्यवाणी होईल. आमेन म्हणाल का? होईल कोणाची तरी भविष्यवाणी, कोणाच तरी प्रगटीकरण. जसं मागं त्या मावशीने सांगितलं की कितीतरी वर्षापासून त्यांचं डोकं दुखत होतं. मावशी उभा राहा जरा, तिथे कॅमेरा त्यांच्याकडनं, कितीतरी, हा तुम्हीच कितीतरी वर्षापासून त्यांचं डोकं दुखत होतं, परंतु एक रविवार चर्च मध्ये आल्यावर देवानं सांगितलं की आणि परमेश्वर तुम्हाला आरोग्य देते, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणात देवाच्या वचनाच्या द्वारे प्रगटीकरणाच्या आत्म्याने त्यांचं काम केलं. आणि ते म्हटले, ज्यावेळेस प्रार्थना चालू होती त्याच वेळेस माझ्या डोक्यातनं काहीतरी खाली पडल्यासारखं मला झालं, आणि देवानं माझी डोकेदुखी बंद केली. कधी तरी एक प्रश्न तुमच्या जीवनात नाहीसा होईल, पण तो गोटा वापरा. बसा खाली. देव हे करणार आहे, परमेश्वर हे करणार आहे. त्या गोट्याला बटव्यामध्ये राहू द्या, चर्च तुमच्यामध्ये राहू द्या. किती पण कठीण प्रसंग येऊ द्या, निराश व्हा, कष्टी व्हा, दुःखी व्हा, तुमचं मन चर्चकडे येण्यासाठी तयार नसेल, नाही होत सहजासहजी. अंतःकरणामध्ये कठीणपणा येतो, पण तरी पण देवाच्या घराकडे या. निराश व्हाल तरी देवाकडे या. कधी कधी तुमच्याकडे शरीरात आजारपण असेल तरी देवाकडे या. आर्थिक प्रश्न जटिल असेल, कदाचित खूप निराश असाल, इच्छा होणार नाही परमेश्वराच्या घराकडे, तरी पण देवाच्या घराकडे या. न जाणो प्रभू तुमची कधी भेट घेईल, कधी कोणतं वचन तुमच्या हृदयाशी बोलेल, ज्याच्यानं तुम्हाला उर्मी येईल, तरतरी येईल. काही दिवसामध्ये एक व्यक्तीने मला फोन केला, आणि ती व्यक्ती मला फोन करून काय सांगते माहिती का, पास्टर खूप कन्फ्यूज आहे, चर्च संबंधानं माझ्या मनामध्ये खूप संभ्रम आहे. जिथं मी जात आहे, ज्या ठिकाणात मी जात आहे ना, तिथं माझी वचनाची भूक भागली जात नाही. एक चांगला मित्र म्हणून मला गायडन्स करा, कुठल्या चर्चला मी जावं जेणेकरून माझी वचनाची भूक भागली जाईल. तुम्हाला माहिती का, लोक वचनासाठी एवढे भुकेले ताणेले झालेले आहेत. मला वाईट वाटलं ते ऐकून. किती धन्य लोक आहोत की ज्या देवानं त्याच्या वचनाचं भांडार आमच्यासाठी खुलं केलं. 60व्या बटव्यामध्ये एक दिवस एक वचन तुमच्यासाठी असा अद्भुत चमत्कार करेल की तुमच्यासारखा विजयी दुसरा कोणीच नसणार आहे. दाविदासारखा मोठा विजय तुमच्याकडे असणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, परमेश्वरासमोर आपली मस्तक झुकूया, आपल्या माना